काय झालंय ते नेमकं मला माहित नाहीये, पण मला याची कल्पना होती की त्याची सुपारी देण्यात आलेली आहे. कारण तो मला वारंवार ही गोष्ट बोलायचा, माझा भाऊ अमोल खोतकर, की मला काही झालं, मी जर बाय चान्स आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं. तो खूप श्रीमंत माणूस आहे, तो मला कधीही मारून टाकू शकतो, माझी सुपारी देण्यात आलेली. एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त. बाकीचं मला काही माहीत नाही, कोण आहे काय आहे कसं आहे माहीत नाही. आज सकाळी माझ्या घरामध्ये जवळपास 5-5:30च्या दरम्यान 25 ते 30 पोलीसवाले घरात घुसले, मध्ये गेले. पूर्ण घरातलं एक ना एक चिंदी त्यांनी खाली काढून फेकली. सगळं बघितलं, घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाही आहे. घरात सगळं तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना फक्त एवढंच विचारलं की ठीक आहे, कुठे आहे म्हटलं, अमोल खोतकर कुठे आहे, तुम्ही त्याला पकडलं ना, कुठे आहे अमोल खोतकर. तो म्हणे थोडंसं इथे लागलं, त्याला खरचटलं, गोळी अशी लागून टच होऊन चाले गेली, तो अपघात विभागात आहे, थोडंसं नॉर्मल सिरियस आहे, तुम्ही थोडं थांब, आम्ही तुम्हाला सांगतो नंतर. म्हटलं ठीक आहे. आम्ही थोडं थांबलो, आम्ही निमंत झालो की चला बाबा ठीक आहे, ॲडमिट आहे, आम्ही येऊन जाऊ. आम्ही आत्ता 1-2-3 तास झाले जवळपास. मी आले, पूर्ण अपघात विभाग बघितला, सगळी पूर्ण जेवढं आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं. मला काही तो दिसला नाही. मी नर्सला विचारलं, त्यांनी मला इकडे पाठवलं. तो मरून पडलेला आहे, त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर 5-6 गोळ्या मारून टाकलं आहे. पूर्ण हे उधळलं, इथं गोळ्या मारलेल्या आहे, पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताचे थारोळे जमले, डोळ्यातून रक्त, नाकातून तोंडातून रक्त. एवढी काय खुन्नस होती या पोलिसांची. पोलीस आहे, त्याने गुन्हा केला असेल, त्याला पकडा, जेलात टाका. शासन आहे, न्याय आहे, न्यायाधीश आहे, त्याला शिक्षा देतील. तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे? तुम्ही त्याला पकडा, एन्काउंटर करायचं आहे, पकडायचं आहे. पळत होता, पायावर गोळी मारतात पळणाराला, छातीवर पाठीवर, दंडात नाही मारत. त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेलं आहे, त्याची सुपारी देण्यात आलेली आहे. माझी विनंती आहे सरकारला, मला न्याय द्या. मी इथून हलणार नाही, मी अन्न पाणी खाणार नाही, मी इथेच बसून राहणार आहे. CBI चौकशी करा, मला प्लीज, मला न्याय द्या. त्याला का मारलं, कुणी मारलं, काहून मारलं, हे तुम्ही मला सांगा, मला नाही माहिती. सुपारी देणार कोण? पण म्हणजे काय, तो तुम्हाला सांगितलं होतं ना काही त्याने? फक्त एवढं सांगितलं होतं की खूप श्रीमंत माणूस आहे, नाव मला माहीत नाही. आणि कशा संदर्भात काय काही त्यांची पर्सनल काहीतरी दुश्मनी आहे, ते पण मला माहीत नाही. हा, भांडणं झाले असतील, मला माहीत नाही, नेमकं पूर्ण गोष्ट मला माहीत नाही. जेवढं मला माहिती आहे मी तेवढं सांगते. काहीतरी पर्सनल त्यांचं झालं असेल, वादविवाद. किती दिवसापासून अमोल तुम्हाला असं म्हणत होता की माझी सुपारी दिलेली? जवळपास 1 महिनाभरापासून तो मला बोलायचा की मी जर आलो नाही घरी तर समजायचं की मला मारून टाकलं. पोलिसांचं असं म्हणणं आहे की जे 6 आरोपी होते वाळूच्या दरोड्यातला, त्यातला हा 6वा आरोपी होता आणि 5 आरोपींनी नावं घेतली होती त्याची, म्हणून आम्ही त्याला अच्छा, ठीक आहे. हे बघा, जेवढे पण नावं आहे सगळ्यांची चौकशी करा. बरोबर. सगळ्यांच्या घरी जा, तुम्ही स्वतः जा. सगळे श्रीमंत आहे, सगळे फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग आहे. जो मेला हाही फायनान्शियली स्ट्रॉंग आहे. श्रीमंत माणूस चोरी का करणार? जो सोनं घालून फिरतो, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, गाड्या आहे, आयसर्स आहे, हॉटेल आहे, स्वतःचा व्यवसाय आहे, तो चोरी का करणार? जेवढ्या लोकांची नावं दिलेली आहे त्या लोकांनी आरोपी म्हणून सगळे वेल सेटल श्रीमंत लोक आहे. फक्त ते सोबत काम करायचे. एका ठिकाणी त्यांनी हॉटेल घेऊन सोबत काम चालू केलं होतं, म्हणून हे सोबत येतं, यांना टाका सोबत. कुणावर काय गुन्हे दाखल आहे? कधीपासून आहे? तारखा सांगा मला कधीपासून. तो जवळपास 2000 कोविडच्या नंतर त्यांनी जो व्यवसाय स्टार्ट केलेला आहे, तो आतापर्यंत अख्खं पडेगावात जाऊन कुठेही कुणालाही विचारा, अख्खं पडेगाव सांगेल तो व्यवसाय करतो. त्याच्याकडे गाड्या आहेत, हॉटेल आहे, तो व्यवस्थित व्यवसाय करणारा व्यावसायिक माणूस आहे. त्याला चोरी बिरी करायची गरज नाही हो सर. तो खूप श्रीमंत माणूस आहे सध्याच्या घडीला. खोतकर आहे, मी त्याची सख्खी बहीण आहे, सख्खी मोठी बहीण आहे, आणि मी इथेच राहणार आहे. मी बॉडी घेणार नाही, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही मी बॉडीला हात लावणार नाही. सकाळी घरी पोलीस आल्यानंतर त्यांनी माझ्या खूप सह्या घेतलेल्या आहेत, खूप ठिकाणी. ते कशासाठी घेतले मला माहीत नाही. तेवढं प्लीज, त्यांनी काय जे चुकीचं त्याचा जर वापर केला तर मला मदत करा. नाही, त्यांनी प्लेन पेपरवर घेतले साहेब. 10-25 जण घरामध्ये घुसल्यानंतर काय करणार? व्यावसायिक मुलगा माझा 2 टाका हॉटेल घेतलं, पडेगावचं हॉटेल 5 वर्ष चाललं. 50-50 हजार रुपये रोज कमायचो आम्ही. मी बी जमिनी घेतो, वर्ष कमी महिन्यामध्ये 2-3 लाख रुपये कमवतो मी. एक वावर विकलं तर 5-5-6-6 करोड रुपये. 35 वर्षानं जमीन विकतो मी. ब्रोकर आहे फार मोठा, पूर्ण औरंगाबाद ओळखतो मला. माझ्या पोराला सुपारी घेतली आणि पोलीसवाल्याला ऑर्डर नाही वर मारायचा, छाती तिकडे 4-5 गोळ्या मारून खतम केलं. याला धरूनच नाही, बांधूनच नाही, न्यायचं असतं.
कोर्ट आहे, कोर्ट सिद्ध करीन. तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन, त्याला सजा करीन. यायचं काय काय मारून टाकायचं. हां, यायना पैसे घेतले साहेब, कमीत कमी 2 ते 3 करोड रुपये माझा दावा आहे. आणि तसाही मी 74ला ग्रॅज्युएट झाला. माणूस 69ला इंग्लिश मीडियम मॅट्रिक पास केली आहे. आय मस्ट नो व्हॉट हॅपनिंग इन द थ्रू आउट वर्ल्ड, नॉट इन इंडिया. हां, कशासाठी सुपारी, असं काय कारण? ते काय आता फक्त पोरगं काय म्हणायचं, आमचा मुलगा काय म्हणायचा, मी जर नाही आलो तर माझी सुपारी दिली असं समजून चला. पण मग सुपारी दिली तर कधी पोलीस कंप्लेंट केली होती का? नाही केली आम्ही, करायला हवी होती. नाही केली आम्ही. तुम्हाला तर काय तर तुम्ही करायला हवी. सगळं माहिती आहे, पण आता पोरगं आमचं म्हणलं झाडचे 5-50 मित्रमंडळी हे ते सगळे म्हणलं याला कोण काय करणार आहे. तुमचा दावा आहे का, तुमचं म्हणणं आहे का की हा खून पोलिसांनीच केला? हो हो, 100% परमेश्वर ऐकू राहिलाय, परमेश्वर ऐकतोय आणि परमेश्वर त्यांना सजा देईल. माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे आहे पोस्टमॉर्टम व्हिडिओ शूटिंगमध्ये झालं पाहिजे. त्याला गोळ्या किती लागल्या, काय लागलं ते माहीत झालं पाहिजे आम्हाला. बाबूराव श्रावण खोतकर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.